नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. साम टीव्हीच्या महाब्रँड्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पुण्यातल्या वैद्यकीय क्षेत्रातला सह्याद्री म्हणजे सह्याद्री हॉस्पिटल. सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर चारुदत्त आपटे यांच्या संकल्पनेतून सह्याद्रीची निर्मिती झाली आणि अवघ्या 17-18 वर्षांमध्ये सह्याद्रीनं मारलेली झेप अचंबित करणारी आहे. आजच्या या भागामध्ये सह्याद्रीची ही गगनभरारी आपण पाहणार आहोत. मी पुण्यामध्ये 1986 मध्ये आलो आणि न्यूरोसर्जन्स पुण्यात होते. परंतु पुणे हे खूपच वेगळं आणि वैद्यकीय दृष्टीने खूप छोटं गाव होतं. गाव म्हणतो मी, शहरसुद्धा नाही. जनरल हॉस्पिटल्स, जनरल फिजिशियन्स आणि स्पेशालिटीला असा काही फार मान नव्हता किंवा फार उठाव पण नव्हता. पहिल्या 5-6 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण इतरांवरती अवलंबून न राहता स्वतःच काहीतरी करणं आवश्यक आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे सह्याद्रीचं बीज जे रोवलं गेलं ते 1993-92च्या सुमारास ते रोवलं गेलं. माझ्याबरोबर 2-4 जे सहकारी आम्ही बरोबर काम करायचो, आम्ही ठरवलं की आपणच एक छोटंसं न्यूरोसायन्सेसचं युनिट काढूया. आणि 1994 1 मार्चला पुण्याचं प्राईड हॉटेलच्या समोर हार्डीकर हॉस्पिटल आम्ही भाड्याने घेतलं आणि तिथे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी ही आम्ही छोटीशी संस्था सुरू केली. आणि ते खरं सह्याद्रीचं बीज रोवलं गेलं तिथे. सह्याद्री सुरू करण्यामागची भूमिका अशी होती की माझ्या 94 पासूनच्या अनुभवात एक लक्षात आलं की अनेक स्पेशालिटीमधले डॉक्टर्स आहेत पण त्यांना एक प्लॅटफॉर्म नाही आहे. शेवटी स्पेशालिस्टला काम करायला ते एक वातावरण लागतं, ती उपकरणं लागतात आणि ते ट्रेन मनुष्यबळ लागतं. आणि ह्याची वानवा होती त्या काळामध्ये. तेव्हा सह्याद्रीचा जो काही मूळ विचार होता तो म्हणजे आमचं जे मिशनचं स्टेटमेंट आहे, टू मेक स्पेशालिटी हेल्थ केअर अवेलेबल, ॲक्सेसिबल, अकाउंटेबल अँड अफोर्डेबल. 4 ए होते. स्पेशालिटी हेल्थ केअर हा पहिला शब्द सगळ्यात महत्त्वाचा होता. तेव्हा सह्याद्रीची आम्हाला जागा मिळाल्यानंतर छोटीशी जागा होती जिथं आत्ता आम्ही आहोत. या जागेमध्ये आम्हाला 100-125 बेडच्या वरती जास्त करायची नव्हती. आमचा रोख होता फक्त स्पेशालिटीज म्हणून न्यूरोसायन्सेस, हिमॅटॉलॉजी वगैरे वगैरे ज्या स्पेशालिटीज पुण्यामध्ये कमी प्रमाणात उपलब्ध होत्या किंवा काही तर उपलब्ध नव्हत्याच अशा आम्ही सुरू केल्या. आणि सह्याद्रीचा जो प्रवास झाला या प्रवासामध्ये हा प्रामुख्याने सारखा विचार राहिला आहे की कुठल्याही शाखेमध्ये जे या गोष्टीची वानवा आहे तीच गोष्ट आपण करूया. आणि एक छोटंसं उदाहरण मी थोडासा फास्ट फॉरवर्ड करून सांगतो. आम्ही जेव्हा नगर रोडला हॉस्पिटल काढलं तोपर्यंत आम्ही जी कॉमन ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी ब्रँच आहे ती सुरुवात केलेली नव्हती. आज सुद्धा सह्याद्रीच्या मुख्य शाखेमध्ये ही शाखा नाही. परंतु आम्हाला ज्या गायनेकॉलॉजी जॉईन झाल्यात त्यांनी आम्हाला दाखवलं की टेस्ट ट्यूब बेबी ज्याला म्हणतात, इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा इनफर्टिलिटीचा जो विषय आहे इनफर्टिलिटीचा, त्याची जरी पुण्यात उपलब्धता असली तरी त्याचा खोलवर विचार करून उपचार करणारी कुठेही शाखा नाही. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम, ती पहिली वेळ होती की सह्याद्रीनी ऑब्स्टेटिक गायनेकॉलॉजी काढली. हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की सुरुवातीपासून आज तागायत आणि भविष्यात सह्याद्रीचा रोग हा स्पेशालिटी हेल्थ केअरवरतीच असेल. त्याच्यामध्ये अजून एक दुसरा विचार आहे. अनेक डॉक्टर्स असतात की ते जनरल फिजिशियन्स आहेत, जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, जनरल सर्जन्स आहेत, पीडियाट्रिशियन्स आहेत, छोटी पण उत्तम गायनेकॉलॉजी नर्सिंग होम्स आहेत. त्यांच्याशी आम्हाला कॉम्पीट करायचं नाही. दुसरा आमचा नियम असा होता, कॉम्प्लिमेंट डोंट कम्पीट. छोट्या नर्सिंग होममध्ये एखादी गोष्ट करता येत नसली तर त्या डॉक्टरनी आपल्या हॉस्पिटलला यावं आणि त्या रुग्णाला योग्य तो प्लॅटफॉर्म देऊन योग्य ती उपकरणं देऊन ट्रीटमेंट करावी. पण आम्हाला सह्याद्रीला त्या छोट्या नर्सिंग होमची, ज्या छोट्या हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी करता येतात त्यांच्याशी कॉम्पीट करायचं नाही.
सह्याद्रीचा प्रवास कुठल्याही संस्थेची बांधणी केल्यापासून वाढताना जे अनुभव येतात ते अर्थातच आम्हाला आले, चांगले वाईट. सुरुवात केल्यानंतर 3 वर्षातच स्वाईन फ्लूचा झटका पुण्याला बसला. मला आठवते त्यावेळच्या गृहमंत्र्यांनी फोन करून विचारलं की तुमच्या जे हॉस्पिटल्स आहेत त्यात कुठलं हॉस्पिटल देता येईल का. त्यावेळी आमच्या सुरुवातीच्या स्ट्रॅटर्जी किंवा आमचा जो विचार होता त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. विचार काय होता की ज्याला हब अँड स्पोक मॉडेल म्हणतात. आज पुणे किंवा कुठलंही मोठं शहर असतं त्याच्या कानाकोपऱ्यात तर आपण मोठी हॉस्पिटल्स काढू शकत नाही, पण तिथल्या लोकांना मोठ्या हॉस्पिटलपर्यंत प्रत्येक वेळ येणं हे खूप जिकिरीच असतं. अगदी साधंच उदाहरण सांगतो. आम्ही डेक्कन जिमखान्यामध्ये आहोत. तुम्ही जर इथनं 7-8 किलोमीटरवरती कोथरूडच्या टोकाला गेला तर तिथनं इथं यायला 45 मिनिटं लागतात. मग एखाद्या सिरियस पेशंटनी काय करायचं. म्हणून आम्ही हब म्हणजे मुख्य हॉस्पिटल जे आहे त्याच्या भोवती छोटी छोटी आमच्या भाषेत कम्युनिटी हॉस्पिटल काढण्याचा विचार केला. आणि पहिलं कम्युनिटी हॉस्पिटल सह्याद्री मेन आजचं जे आहे कर्वे रोडचं ते सुरू झाल्यानंतर 2 वर्षातच आम्ही कोथरूडला पहिलं आमचं कम्युनिटी हॉस्पिटल काढलं. आणि नंतर मग कसबा पेठ, बिबवेवाडी, हडपसर, बोपोडी या सगळीकडे आमची ही कम्युनिटी हॉस्पिटल झाली. आणि त्यावेळी आमचं एक 7 लव्हचा जो भाग आहे 7 लव्ज हॉटेल तिथं आमचं एक छोटंसं कम्युनिटी हॉस्पिटल होतं. आणि 2009ला गृहमंत्र्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन आमचं ते हॉस्पिटल स्वाईन फ्लू हॉस्पिटल केलं. फार वेगळा अनुभव होता. डॉक्टरांच्या तरुण डॉक्टर होते, त्यांच्या बायकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊनच दिलं नाही. परंतु आमच्या असं लक्षात आलं की सह्याद्री कुटुंब जे होतं, कारण आमची संस्कृती सह्याद्री हॉस्पिटलची संस्कृती जी आहे ते आमच्याकडे काम करणारे माणसे आमचे एम्प्लॉई नाही आहेत, ते आमचे सहकारी आहेत. आणि ह्या संस्कृतीचा म्हणतो मी खूप फायदा झाला. आमच्या इतर हॉस्पिटल्समधल्या अनेक तरुण डॉक्टरांनी, मध्यमवयीन डॉक्टरांनी आणि माझ्यासारख्या सिनियर डॉक्टरांनी आणि मावशी मामांनी सुद्धा भरघोस प्रतिसाद देऊन सगळ्यांनी स्वाईन फ्लूच्या रुग्णांकरता काम करायला अनुमती दिली आणि काम झालं. आमचा तो जो 3 ते 4 महिन्याचा प्रवास होता खूप तणाव तर खूपच होता, कारण आम्हाला पण आमच्या स्टाफची खूप काळजी होती. असे अनुभव अनेक होत गेले. छोट्याशा नर्सिंग होममधून इथे आल्यानंतर इथली जागा आणि अवाढव्य मोठमोठ्या मशिनरी ऑपरेशन थिएटरमधल्या सगळ्या पाहून एकदम भारावून गेल्यासारखं झालं. आणि तिथपासून जी सुरुवात झाली, आता 15 वर्षे झाली सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलला. दिवसेंदिवस सह्याद्रीची प्रगती पाहून मनाला एवढं शांतता आणि समाधान वाटतं की सदैव ते असेच पुढे जात राहावं. Over the past 17 years, Sahyadri has gained the reputation of being the largest chain of hospitals in Maharashtra. Now, this would not have been possible without the guidance and the unstinting support of the leadership team consisting of Dr. Charudatta Apte, Dr. Jayashree Apte, Mr. Sadanand Bapat and Mr. Nitin Bhai Desai, who have always encouraged the team of doctors and the employees to give ethical, evidence-based medicine and also to be empathic to patients. जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा सह्याद्रीचं फक्त एकच युनिट होतं आणि आता सह्याद्रीचे 8 युनिट आहे. तर सह्याद्रीचा जो हा वृक्ष आहे तो आता वटवृक्ष झालेला आहे. माझ्याबरोबरचे अनेक माझे कलिग आहेत की जे अशा लहान पदावर जॉईन झाले होते आणि आता ते मोठ्या पदापर्यंत पोचलेले आहेत, मोठा कार्यभार सांभाळत आहेत. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं तर मॅनेजमेंटच्या वरिष्ठांचं जी भावना आहे की जशी जशी संस्था वाढती आहे तसं तसं संस्थेच्या लोकांची पण वाढ झाली पाहिजे, त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि त्यांचा हा भक्कम पाठिंबा आम्हाला कायम होता.
सह्याद्री परिवारानं सुरू केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये चतुर्थ श्रेणीतला जरी कामगार असेल तरीसुद्धा त्यालासुद्धा तीच ट्रीटमेंट मिळते आणि वरिष्ठ पोस्टवर असलेल्या कर्मचाऱ्यालासुद्धा तीच ट्रीटमेंट या ठिकाणी मिळते. उदाहरणार्थ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कुठलाही कार्यक्रम असा एखाद्या गोष्टीचं सुरुवात जर होणार असेल तर ती मामा मावशी अथवा आमच्या इथं असलेल्या नर्स अथवा फ्रंट ऑफिसवरचा स्टाफ यांच्या हस्ते केले जातात. अगदी या हॉस्पिटलमध्ये होणारं 15 ऑगस्ट अथवा 26 जानेवारीचं झेंडावंदन हे सुद्धा इथल्या स्टाफच्या हस्तेच केलं जातं. या ठिकाणी कोणी मोठा व्यक्ती अथवा मोठा माणूसच आला पाहिजे असं कधीच नाही. महाब्रँड्सच्या या भागामध्ये आता वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्हीचा महाराष्ट्रीयन ब्रँड्सना सलाम करणारा कार्यक्रम महाब्रँड्स. विश्रांतीनंतर महाब्रँड्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होतात, अत्याधुनिक तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होतं. अशावेळी काळाशी सुसंगत राहणं आणि अत्याधुनिक सेवा सुविधा देत नागरिकांच्या पसंतीस उतरत राहणं हे एक आव्हानच म्हणायला हवं आणि जे सह्याद्रीनं लीलया पेलवलं. पाहूयात. पुणे हळूहळू वाढत गेलं. 2004ला कर्वे रोड सुरू झालं आणि त्याच्यानंतर पुणे इतकं झपाट्याने वाढलं, आमच्या लक्षात आलं की एक हब असून उपयोग नाहीये. आणि तेव्हा आम्ही येरोड्याला नंबर 2चा आणि हडपसरला नंबर 3चा हब काढला. आज आमची पुण्यात 3 हब्स आहेत. तिन्ही ठिकाणी प्राथमिकतः स्पेशालिटी हेल्थकेअरवरतीच भर आहे. उदाहरणार्थ जनमानसात आज तुम्हाला ब्रेन ऑपरेशन्स माहीत असतात, हार्ट ऑपरेशन्स माहीत असतात, पण गेल्या 10 वर्षात बोन मॅरो म्हणजे ब्लड कॅन्सरला बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स लागतात. यकृताच्या आजाराकरता यकृत रोपण असतं. मूत्रपिंडाचं रोपण खूप जुनं आहे. नंतर हृदय बदलणं, हृदयाचं रोपण, ह्या सगळ्या ज्या स्पेशालिटीज आहेत त्या आम्ही तिन्ही हब्समध्ये डेव्हलप केलेल्या आहेत. म्हणजे माझ्या मिशन स्टेटमेंटमध्ये दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, टू मेक स्पेशालिटी हेल्थ केअर अवेलेबल अँड ॲक्सेसिबल. आज सोलापूर रोडच्या माणसाला कर्वे रोडला यायला 1 तास कमीत कमी लागतो. त्यांच्या नातेवाईकांना रोज येणं अवघड आहे, पण त्यांना हडपसरला हब झाल्यामुळे त्यांच्या परिसरातच मोठं हॉस्पिटल आलं. आम्ही नेहमी एक आमच्या इंटरनल मीटिंगमध्ये म्हणायचो आणि ट्रेनिंगमध्ये सांगायचो की दी पॉलिसी शुड बी की सह्याद्रीला साध्या रिक्षानी 10 ते 15 मिनिटात पुण्याच्या कुठल्याही भागातनं पोचता यायला पाहिजे. ह्या विचारांनी हा सगळा विस्तार केलेला आहे. या गेल्या 17 वर्षात मी सह्याद्रीच्या एका रोपट्याला वटवृक्ष होताना पाहिलं आणि त्याचा यशस्वी भागीदार आणि यशस्वी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. आणि या सगळ्या वर्षात आत्तापर्यंत सह्याद्रीमध्ये निरनिराळे बदल होत गेले. त्या ह्याच्यामध्ये अनुषंगाने नवीन उपकरणं आली. आम्ही आमच्या डिपार्टमेंट सर्जरीला लॅप्रोस्कोपीची नवीन HD उपकरणं, कॅमेरा सिस्टीम सगळे आले. त्या ह्याच्यातनं पेशंट्सला जो फायदा होत गेला, पेशंटची जी केअर आहे त्याची दिवसेंदिवस चांगल्या प्रकारची घेता यायला गेली. तर ह्या सगळ्यामध्ये सह्याद्रीची जी संस्कृती आहे मूळची, जी या उद्देशाने आपटे सरांनी, आपटे मॅडमनी, बापट सरांनी, दिवेकर मॅडमनी ही रोप लावलं होतं, ते तसं वृद्धिंगत होत गेलं. सह्याद्रीचा एक वटवृक्ष जो झाला तो अजूनही त्याची मुळं आणि त्याचे जे मूळ हेतू आहे तो तेवढाच साध्य राहिला. फक्त रुग्णांसाठी काम करायचं आहे आणि त्यांना उत्तम सेवा द्यायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. या सगळ्या प्रोसेसमध्ये गेल्या 15 वर्षांमध्ये आम्ही एक डिपार्टमेंट ऑफ अनेस्थेशिया डेव्हलप करू शकलो. मी आणि माझे सहकारी मिळून ज्या सर्व्हिसेस आपण पेशंटना देतो अनेस्थेशियाशी रिलेटेड त्या आम्ही इम्प्रूव्ह करू शकलो. आम्हाला सगळ्यांना इथे
एक उत्तम प्लॅटफॉर्म आणि सदैव आम्हाला सपोर्ट मिळत गेला की जेणेकरून आम्ही आमचे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या अजून इम्प्रूव्ह करत गेलो. आणि आता आम्ही एक अशा ठिकाणी आहोत की जिथे आता आमच्याकडे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांचं MBBS झाल्यानंतर, आणि या सगळ्यांना आम्ही इथे शिकवतो. हे करत असताना आम्ही रुग्णसेवेवरती जास्त लक्ष देत असतो. आणि हा जो काही सह्याद्रीचा विस्तार आहे हा असाच वृद्धिंगत होत राहो आणि आम्हाला असाच आमचा त्याच्यामध्ये वाटा देता यावा अशी आमची इच्छा आहे. 2011 साली सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आमच्या डिपार्टमेंटनी टीचिंग प्रोग्राम सुरू केला. म्हणजे DNB ही जी डिग्री आहे ती DNB डिग्री देणारं सह्याद्री हॉस्पिटल तेव्हाचं भारतातलं दुसरं इन्स्टिट्यूट होती. आणि आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षात टोटली 20 स्टुडंट पासआउट होऊन गेलेले आहेत. नुकतीच एक बॅच ज्यांची टर्म संपली ते 2च दिवसापूर्वी गेलेत आणि त्यांची आता फायनल व्हायवा राहिलेली आहे. हे जे सर्व आम्ही डिपार्टमेंट ऑफ हेमॅटॉलॉजीमध्ये करू शकलो त्याच्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलचा फार मोठा सपोर्ट्स, फार मोठा उपयोग आम्हाला झालेला आहे. यश हे फक्त रुग्णसेवेपुरतंच मर्यादित न राहता आम्ही आता शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती केली. जिथे आमचं DNB चे कोर्सेस चालू झाले त्याच्यातही आम्हाला आमचे विद्यार्थी विशेष गुणवत्तेने पास होत गेले. काहींना गोल्ड मेडलपर्यंत त्यांच्या शिक्षणात त्यांना प्रगती मिळाली. काही लोकांना आणखीन डेव्हलप होत होत आम्ही ट्रान्सप्लांटच्या या एका युनिटमध्येही यशस्वी होत गेलो. आत्तापर्यंत गेल्या 3-4 वर्षात जवळजवळ 200 ट्रान्सप्लांट आमचे लिव्हर ट्रान्सप्लांट आणि किडनी ट्रान्सप्लांट झाले. अशा तऱ्हेने यशाची एक एक शिखरं आम्ही गाठत गेलो. यश पहिलं फक्त रुग्णसेवेचं होतं तर ते आता त्याचं एक्सपान्शन किंवा व्याप्ती वाढत वाढत आता विविध क्षेत्रात आम्ही अग्रेसर होण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि एक 17 वर्षांनी का होईना आमचं एक नाव किंवा स्थान पुणे शहरात निर्माण झालं आहे. त्याबरोबरच विविध ठिकाणी जसं कोथरूड, नाशिक, कराड, नगर रोड इथे आम्ही छोट्या छोट्या ब्रँचेस निर्माण करून तिथेही आमचं एस्टॅब्लिशमेंट किंवा व्यवस्थापन वाढवत नेलेलं आहे. तिथेही आम्हाला व्यवस्थित यश येत आहे. आजपर्यंत असे जवळपास 250 ते 300 ट्रान्सप्लांट्स त्याच्यामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे, पँक्रियाज आहे आम्ही कंप्लीट केलेत. आणि हे पण एकदम खूप ॲफोर्डेबल कॉस्टमध्ये. आणि त्याचप्रमाणे जे पिडियाट्रिक जे लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण आहे किंवा ट्रान्सप्लांट्स आहे ते एकदम वाजवी दरामध्ये, स्वस्त दरामध्ये आपण करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या संस्थांनी फंडिंग या तऱ्हेने आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि असे मला वाटतं की पहिली इन्स्टिट्यूट आहे भारतामधली की अशा प्रकारचे ट्रान्सप्लांटला प्रोत्साहन देते, सपोर्ट करते. आणि त्यामुळे अशा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसचा फायदा ह्या कॉमन जनतेला कसा घेता येतो त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स असं आहे. एका ठिकाणी तुम्ही जेव्हा नोकरी करता किंवा कामानिमित्त एकदा चिकटता त्यावेळेस तुम्ही तिथे तुमची प्रगती खुंटता कामा नये हा सगळ्यात महत्त्वाचा गुरुमंत्र हा सह्याद्रीमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामुळे जो कोणी सह्याद्रीमध्ये काम करतो आहे, अनेक वर्ष काम करतो आहे, त्याला तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला हेच सांगेल की तो आजही शिकतो आहे. आपण सध्या सह्याद्री हॉस्पिटलच्या ICU युनिटमध्ये उभा आहोत आणि आपण जस्ट याचा एक ओव्हरव्ह्यू किंवा एक आढावा घेणार आहोत. तर बेसिकली या ICUच्या रूम्स आहेत माझ्या. तर या बेसिकली काचेचे कंपार्टमेंट्स करून आपण ठेवलेले आहेत. तर तुम्हाला सर्वांनाच हा प्रश्न पडला असेल की हे काचेचे कंपार्टमेंट्स का वेगवेगळे केले आहेत. या आपण बघू, दिस आर स्पेशलाइज्ड रूम्स. मी तुम्हाला यांचं वैशिष्ट्य समजावून सांगतो. सो बेसिकली आपण जर ह्या रूम्स उघडून बघितल्या तर या रूम्समध्ये देर आर स्पेशलाइज्ड एअर वेंट्स. दीज एअर वेंट्स, त्या एअर वेंट्सला आपण निगेटिव्ह प्रेशर सिस्टमला कनेक्ट करतो. आणि इथे आपण जे बेसिकली कॉम्युनिकेबल डिसीजेस असतात, फॉर एक्झाम्पल जसं आता कोविड-19 किंवा आधी H1N1 होता किंवा ट्युबरक्युलोसिस, असे पेशंट्स आपण ठेवतो.
म्हणजे त्या पेशंटनी जो श्वास घेतलेली जो एअर असते ती बाहेर येत नाही आहे क्युबिकच्या. ती एअर त्या निगेटिव्ह प्रेशरनी कलेक्ट होऊन ती वर जाते आणि एअर हँडलिंग युनिटमध्ये ती फिल्टर होते आणि तिथनं ते व्हायरसेस वगैरे न्यूट्रलाइज होऊन मग ते ॲटमॉस्फिअरला रिलीज होते. सो दीज आर बेसिकली स्पेशलाइज्ड निगेटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम्स. यांचे प्रेशर गेजेस आहेत विच टेल अस द अमाऊंट ऑफ प्रेशर. यांना आपण कधी कधी पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये पण सुद्धा कन्वर्ट करता येतं. म्हणजे जे पेशंट्स इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात, ज्यांना इन्फेक्शन लवकर होतं, त्यांना आपण इथे ठेवून इथे पॉझिटिव्ह प्रेशर क्रिएट करतो, म्हणजे बाहेरचे जंतू पण इथे आत जात नाही. भविष्यामध्ये आम्हाला हाच विस्तार केंद्रबिंदूपासून सर्वत्र न्यायचा आहे. पुढच्या 2 वर्षात मला खात्री आहे की आम्ही कोल्हापूर, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटल्स स्थापन करू इच्छितो. हॉस्पिटल म्हणलं की लोकांना साधारणपणे डॉक्टर ही एक प्रतिमा असते, पण खरं सांगायचं म्हणजे डॉक्टरचा रोल फक्त 30% आहे. इतर जो स्टाफ आहे, अगदी मामा मावशींपासून, नर्सेसपासून तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, ह्यांचा 70% भाग आहे. आणि आम्ही हा जो एक मोठा एक संसार उभा केला आहे, जवळजवळ 4,500 ते 5,000 आज आमच्याकडे माणसं काम करतात. हा जो एक मोठा म्हणजे कुटुंब म्हणावं तर फारच मोठं कुटुंब आहे, पण या कुटुंबामुळे जे एक अतिशय हृद्य अनुभव आले वेगवेगळ्या प्रकारचे, त्याने सगळ्यांची आमची जीवन संपन्न झाली असे मला वाटतं. उड्यापुऱ्या 17-18 वर्षामध्ये सह्याद्रीनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा असा ठसा उमटवला. कडवा संघर्ष करत नागरिकांच्या सेवेसाठी झोकून दिलं आणि त्यामुळेच आज सह्याद्री पुणेकरांच्या विश्वासाचं स्थान आहे. डॉक्टर चारुदत्त आपटे आणि त्यांच्या टीमला त्यासाठी हॅट्स ऑफ आहेत. सह्याद्री हॉस्पिटलच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. इथे वेळ झाली आहे थांबण्याची, पण पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटू. नमस्कार.